रस्त्यावर राहणं म्हणजे सोपं नाही आहे. रात्री तुमच्या बॉडीवरनं कॉकरोच, इन्सेक्ट सगळे फिरतात आणि फार वाईट असतं ते म्हणजे. वडील कसं गरीब होतं ते मी बघितलंय. त्याला हनुमंत म्हणून काका होते विश्रांतवाडीला. जेवणाचं पॅकेट मी द्यायला गेलो. मला तो रूट एक्सप्लोर करायचा होता. तर तिकडे मला पहिले दिवस भेटले. मी जेवणाचं पॅकेट दिलं. मी म्हटलं, "काका जेवून घ्या." हो म्हटले, "ठीक आहे." दुसरा दिवस, तिसरा दिवस ते जिकडे बसायचे ना त्याच्या बाजूला एक पंक्चरचं दुकान होतं. ते म्हटले, "ते काकांना दिसत नाही ॲक्चुअली. ते तुमच्याशी बोलतात पण ते काही खात पण नाही." तर म्हटलं, तुम्हाला सांगायचं होतं." तर म्हटले, ठीक आहे." मला पण माहिती नव्हतं. मग त्यांच्याशी मी बोललो. "काका तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही असं कसं जगताय रस्त्यावर?" म्हणले, तसंच ते ओपन अप नाही झाले. मग नेक्स्ट 2-3 दिवस आम्ही व्हॉलंटिअरिंग टीम घेऊन गेलो. एक डॉक्टर घेऊन गेलो सोबत. कारण का त्यांना पण एक मानसिक परिस्थिती त्यांची तेव्हा खराब असते, जेव्हा घरातनं सोडलं जातं आणि रस्त्यावर राहणं म्हणजे सोपं नाही आहे. रात्री तुमच्या बॉडीवरनं कॉकरोच, इन्सेक्ट सगळे फिरतात आणि फार वाईट असतं ते म्हणजे. काउन्सिलिंग केलं त्यांना. मग ते ओपन अप झाले, की मला 2 मुलं आहेत. मी विचारलं, "काय करतात 2 मुलं?" "दोन्ही बँकेत कामाला आहे चांगले, ब्रांच मॅनेजर लेव्हलला." तरी रस्त्यावर सोडलं. अवघड जायचं त्या 2 मुलांना एका बापाला सांभाळायचं. त्यांना दिसायचं नाही. मग डॉक्टरला कन्सल्ट केलं. वाघोलीला एक हॉस्पिटल आहे आयमॅक्स. डॉक्टर रामकर म्हणून आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. मी सरांना विचारलं, "सर तुम्ही ट्रीट कराल का यांना?" म्हणजे ते म्हणले, "यांना काही नाही, मोत्याबिंदू झाल्या. आपण दोन्ही लेन्स चेंज करू." आणि केलं आम्ही उपचार केला. 4-5 दिवस त्यांना तिकडे ठेवलं. आता मस्त एकदम चांगले त्यांना काम भेटलंय. तिकडेच राहतात ते. दिवसाचे ₹200-300 कमवतात. पंक्चरच्या दुकानात काम करतात ते. त्यांना आम्ही थोडं शेल्टर करून दिलंय तिकडे. पण असं बघितलं की वेळ चेंज व्हायला 2 मिनिटं लागत नाही.